हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, कर्ज वसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। एबीपी माझाच्या बातमीनंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्यामधल्या पूरग्रस्तांना सरकारचा दिलासा, अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीमधून मदत, नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत मिळणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, विरोधकांची सरकारकडे मागणी। मुसळधार पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याची भावनाही केली व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईमधल्या आझाद मैदानावरच होणार, मेळाव्याची तयारी सुरू। पाऊस असला तरी सुद्धा मेळावा आझाद मैदानावरच होणार। असदुद्दीन ओवेसींच्या अहिल्यानगरमधल्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी, अटी शर्तींसह परवानगी देत असल्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती। कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवरती ओवेसींची सभा। अहिल्यानगरमधल्या राड्याच्या प्रकरणी 200 जणांवरती गुन्हा दाखल, आतापर्यंत 39 जण ताब्यात। कोटला परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता, राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्याही तैनात। दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, तोळ्याच्या भावामध्ये आज 1,500ची वाढ, आज भाव 1,20,000 रुपये तोळा। आणि महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात, गुवाहाटीमध्ये पहिल्या सामन्यात यजमान भारताची श्रीलंकेविरुद्ध गाठ, ऑस्ट्रेलियासोबत भारत आहे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार।